हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे। कुंडलीक वरदा हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहम्, पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभम्। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। देवा अवधारी आणि कैक, येथ घडे महापातक, जे संग दोषे हा लौकिक भ्रंश पडे। ज्ञानोबाराय गीतेवर भाष्य करत असताना पहिल्या अध्यायामध्ये आपले सगळे स्वजन युद्धासाठी पुढे आलेले आहेत असं पाहिल्यानंतर अर्जुनाची जी स्थिती झाली, असं पाहिल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये जो मोह निर्माण झाला आणि त्या मोहाचा काय परिणाम झाला त्याचं वर्णन ज्ञानोबाराय करतात। मग अर्जुन देवाला सांगायला लागला, हे देवा, आम्ही जर हे युद्ध केलं तर युद्ध केल्यानंतर आम्हाला निश्चित काय होईल, पाप लागेल, आणि या पापाचे अनेक परिणाम आहेत। या पापामुळे आमच्या कुळातील सनातन धर्म जे चालत आलेले आहे ते धर्म नष्ट होऊन जातील। आमच्या कुळामधले जर धर्म नष्ट झाले तर कुळामध्ये अधर्म प्रवेश करेल, त्यानंतर आमच्या कुळामध्ये वर्ण संकर होईल, असं अर्जुन सांगत आहे। दोषैरे ते कुलघ्नानाम वर्ण संकर कारकैः, उत्साद्यन्ते जाती धर्मा कुल धर्माश्च शाश्वताः। येते हे वर्ण संकर कारकैः दोषैः। देवा, या वर्ण संकर कारक दोषाने, वर्ण संकरापासून उत्पन्न होणाऱ्या पापामुळे, कुलघ्नानाम कुलाचा घात करणारे जे लोक आहे त्यांच्यामुळे होणाऱ्या पापामुळे, शाश्वतः कुलधर्मः च जाती धर्मः उत्साद्यन्ते, आमच्या कुळात अनादी कालापासून चालत आलेले जे कुलधर्म आहे, जे जाती धर्म आहे ते उत्साद्यन्ते नष्ट होऊन जातील। आणि मग उत्सन्न कुलधर्मानाम मनुष्यानाम जनार्दन,
नरके नियतम वासो भवतीत्यनुशुश्रुम. जनार्दन, हे जनार्दना, उत्सन्न कुल धर्मानाम, ज्याच्या कुळातील धर्म नष्ट झालेले आहे, जे कुळ धर्माचं आचरण करत नाही, ज्या कुळातील लोक अधर्मी झालेले आहेत, अशा लोकांचं काय होतं? मनुष्यानाम, त्या लोकांचा नरके नियतम वासः भवती इति अनुशुश्रुम, अनेक कल्पांतपर्यंत त्यांचा वास नरकामध्ये होतो. म्हणजे त्यांना नरकामध्ये जावं लागतं. ज्यांचे कुलाचे धर्म संपले, ज्यांनी अधर्माचे आचरण करण्याची सुरुवात केली, ते मनुष्य नरकामध्ये जातात. इति अनुशुश्रुम, असं देवा आम्ही ऐकत आलेलो आहोत. अहो बत महत् पापम कर्तुम व्यवसिता वयम यद्राज्य सुखलोभेन हंतुम स्वजन मुद्यतः. अहो बत, अरे रे 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 रे, किती वाईट आहे. अहम, वयम म्हणजे आम्ही सर्व, महत् पापम कर्तुम व्यवसिता, एवढा मोठा पाप करण्याचा आम्ही निश्चय केला. युद्धासाठी एकत्र आम्ही आलो, किती वाईट झालं. एवढं मोठं पाप करण्याचा आम्ही निश्चय केला आहे. यत, कोणचं पाप? राज्य सुख लोभेन स्वजनम हंतुम उद्यतः, या राज्याच्या सुखाच्या लोभामुळे, यांना मारल्यानंतर आम्हाला राज्य प्राप्त होईल, आम्हाला सुख प्राप्त होईल, असा लोभ आमच्या अंतःकरणात निर्माण झाला. आणि लोभ अंतःकरणामध्ये निर्माण झाल्यामुळे आम्ही दोन्ही सुद्धा एका पुढे उभे राहिलो आणि स्वजनम हंतुम उद्यतः, आपल्याच लोकांचा घात करण्यासाठी आम्ही या ठिकाणी युद्ध करण्यासाठी आलो. ज्ञानोबा टीका करतात. देवा अवधारी आणि एक एथ घडे महापातक, जे संग दोषे हा लौकिक भ्रंश पडे. आता देवा, आमच्या कुळाचाच घात होणारच आहे, कारण वर्णसंकर आमच्या कुळामध्ये होईल. पण अजूनही देवा एक फार मोठी हानी आहे, फार मोठी हानी. देवा अनेक एक अवधारी, अजून एक तू माझं ऐक. काय? एथ घडे महापातक, या ठिकाणी एक फार मोठं पातक घडेल, जे संग दोषे हा लौकिक भ्रंश पडे. हा लौकिक संग दशे भ्रंश पडे. आता आमच्या कुळातील धर्म संपल्यानंतर आम्ही अधर्म करणार, आम्ही दारू पिणार, आम्ही सोन्याच्या त्वऱ्या करणार, आम्ही ब्रह्महत्या करणार. देवा, हे सगळेच काय आहे? महापातक आहे, महापातक. येथ महापातक घडे, आमच्याकडून महापातक होईल. ब्रह्महत्या, सुरापान म्हणजे दारू पिणं, त्यानंतर गुरुपत्नी गमन करणं, सुवर्णाची चोरी करणं, हे चार काय सांगितले? महापाप शास्त्रकारांनी सांगितलेले आहे. दारू पिणं हे काय आहे? महापाप. शास्त्रकारांनी मांस खाण्याला महापाप नाही सांगितलं, पण दारू पिणं हे काय आहे? महापाप आहे, महापाप. मांस खाल्ल्याने पाप लागणारच, पण दारू एवढं नाही लागणार. दारू ही मांसापेक्षा भयंकर आहे, म्हणून ते काय आहे? महापाप आहे. असे चार महापाप सांगितले. ब्रह्महत्या करणं, सुवर्णाची चोरी करणं, गुरुपत्नी गमन करणं, हे चार महापाप आहे देवा. असे महापाप आम्ही करू. जर आम्ही महापाप केले तर काय होईल? आम्ही तर नरकात जाणारच आहे, पण संग दोषे हा लौकिक भ्रंश पडे. मग आमच्या संगतीमध्ये जे येणार ते सुद्धा कुठे जाणार? नरकामध्ये जाणार. कारण महापाप शास्त्रकारांनी 5 सांगितले, त्यापैकी 4 कोणते? ब्रह्महत्या, दारू पिणं, गुरुपत्नी गमन करणं आणि सुवर्णाची चोरी करणं, हे 4 महापाप आहे. पण 5वं महापातक कोणता आहे? तर यांच्या संगतीमध्ये जो राहतो तो 5वा महापापी. शास्त्रकार सांगतात पंचमहापातक, जे संग दोषे हा लौकिक भ्रंश पडे. मग आमच्या महापापाच्या संगतीमध्ये जर हे आले तर हे सगळं जगतच काय होईल? पापी होऊन जाईल ना. ज्यांचा ज्यांचा आमच्या सोबत संग होईल, तर आमच्या संगतीच्या दोषामुळे काय होईल? पापी होतील, यांना सुद्धा नरकात जावे लागेल. संगतीचा दोष फार भयानक असतो. ज्याचा संग चित्ती तो का म्हणे तो ते याती. आपल्या अंतःकरणामध्ये कोणाची संगती आहे, आपण संगतीत कोणाच्या राहतो, त्याच्यावर आपली पुढची गती अवलंबून आहे. तुम्ही कोणाच्या संगतीत आहात? तुम्ही जर सज्जनाच्या संगतीत असेल तर तुमची ऊर्ध्वगती होईल, आणि तुम्ही जर दुर्जनाच्या संगतीमध्ये असाल तर तुमची अधोगती होईल. म्हणून संगती फार महत्वाची आहे. आपण संगती करत असताना कोणाची संगत करतो हे आपण डोळे उघडे ठेवून पाहिलं पाहिजे. संगती सज्जनाची करावी, कारण संताची संगती जर केली
तरच आपण परमार्थामध्ये पुढे जाऊ शकतो. पण अधम लोकांच्या संगतीत जर गेलो तर आपलं पतन निश्चित आहे, निश्चित. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा. तुकाराम महाराज दृष्टांत देतात. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, तो हिरा किती कठोर असतो, पण ढेकणाच्या जर संगतीत गेला तर तो सुद्धा काय होतो, भंगून जातो. कुसंगे नाडला साधू तैसा. तसा एखादा साधू कितीही मोठा असला पण कुसंगामध्ये जर गेला, वाईट लोकांच्या संगतीमध्ये जर गेला तर त्याचं सुद्धा काय होतं, पतन होतं. कुसंगे नाडला साधू तैसा. तुका म्हणे जरी अग्नी झाला साधू तरी पडे बाधू संघष्टने. अग्नीसारखा जरी एखादा साधू झाला तरी सुद्धा दुर्जनाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर तो सुद्धा काय होतो, पतित होऊन जातो, त्याचं सुद्धा पतन होतं. म्हणून संगतीकडे फार लक्ष दिलं पाहिजे. आपण कोणाची संगती करतो, कोणाची संगती करतो. जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन त्याजावा दुर्जन संगतीही. जीवनमुक्त जरी एखादा महात्मा झाला, पवित्र जीवन जरी एखाद्यात झालं, त्यांनी सुद्धा दुर्जनाच्या संगतीत जाऊ नये. त्याजावा दुर्जन संगती. त्याला सुद्धा दुर्जनाचा संघ घातकच आहे. म्हणून अर्जुन सांगतो, देवा आम्ही पापी होऊ आणि आम्ही जर पापी झालो तर आमच्या संगतीमध्ये येणारे सगळेच नरकामध्ये जातील. जैसा घरी आपुला वाणीवशे अग्नी लागला, तो आणि काही प्रज्वळीला जाळून घाली. ज्याप्रमाणे हे देवा आपला घरी, आपल्या घरामध्ये वाणीवशे अग्नी लागला. चुकून जर अग्नी जर लागला, पहिले घर कसे लाकडाचे होते, छपराचे होते, तर चुकून अग्नी जर लागला, कुठे जर दिवाच पालथा पडला, काही झालं तर चुकून जर अग्नी लागला तर आपलं घर काय होतं, जळून जातं. तो आणि काही प्रज्वळीला जाळून घाली. पण आपलंच घर जळतं असं नाही, त्याच्या शेजारी पाजारी असणार जे काय आहे ते सुद्धा काय होऊन जातं, देवा जळून जातं. तसं आम्ही नरकात जाईल तर आमच्या संगतीमध्ये जे येणार आहे ते सुद्धा नरकात जातील. तैशिया तया कुळ संगती, जे जे लोक वर्तती तेही बाधा पावती निमित्तेने. तैशिया त्याचप्रमाणे तया कुळ संगती, अशा कुळाच्या संगतीमध्ये जे जातात, जे जे लोक वर्तती, जे जे लोक जातात तेही बाधा पावती निमित्तेने. त्यांना सुद्धा या निमित्ताने, संगतीच्या निमित्ताने काय होईल, बाधा होईल. म्हणून ज्या कुळाने आचार धर्म सोडून दिले, ज्या कुळामधील लोक पाप करायला लागले, ज्या कुळातील लोकांना पुण्य पापाचं काही घेणं नाही, अशा कुळाच्या संगतीत जाऊ नये. ते आपले पाहुणे जरी असले तरी सुद्धा त्यांच्या संगतीत जाऊ नये. आपण पारमार्थिक आहोत. आपल्या साधनेला ज्या लोकांच्या संगतीमुळे पुष्टी येईल त्या लोकांची संगती करावी. ज्यांच्या संगतीत गेल्यानंतर साधना बंद पडेल अशा लोकांची संगत करू नये, तशा कुळाची संगती करू नये. तैसे नाना दोषे सकळ, अर्जुन म्हणे ते कुळ मग महाघोर केवळ निरय भोगी. अर्जुन म्हणतो, देवा अशा प्रकारे अनेक प्रकारच्या दोषाने ते कुळ काय होतं, नरकामध्ये जातं. महाघोर केवळ निरय भोगी, केवळ फार मोठं अघोर असणार, भयंकर असणार नरक, त्या नरकाचाच भोग घेतो मग ते कुळ. पडिलिया ते ठाई मग कल्पांतीही उकल नाही, येसने पतन कुळक्षयी. अर्जुन म्हणे, देवा एकदा जर त्या नरकामध्ये पडलं मग फार मजा आहे तिथं गेल्यानंतर. मग कल्पांतीही उकल नाही, 1 वर्ष 2 वर्ष नाही, कल्प संपेपर्यंत अशा लोकांना नरकामध्ये पडून राहावं लागतं. मग देवा त्या नरकामध्ये फार भयंकर यातना आहे, एवढ्या मोठ्या यातना भोगावं लागतील. येसने पतन कुळक्षय. अर्जुन म्हणे, अर्जुन म्हणतो, देवा एकटा नुसता एका कुळाचा जर नाश झाला तर एवढे मोठे त्याचे काय आहे, तोटे आहे. पहिला तोटा आहे, आम्हाला पाप लागल्यामुळं तू आमच्यापासून निघून जाशील. अजून काय तोटा आहे, आमच्या धर्मातील मोठले लोक मारल्या जातील, जे महत्वाचे आहे ते, हा एक तोटा आहे. त्यानंतर अजून काय तोटा आहे, आमच्या कुळात जे चालत आलेले धर्म आहे ते धर्म नष्ट होऊन जातील, अधर्म आमच्या कुळामध्ये प्रवेश करील. अजून आमच्या कुळामध्ये स्त्रिया व्यभिचार करतील, वर्णसंकर होईल आमच्या कुळामध्ये, आणि या पापाने आम्ही नरकाला जाऊ. आम्ही तर जाऊ, पण आमच्या कुळाच्या संगतीमध्ये येणारे जे आहे ते सुद्धा देवा नरकाला जातील. आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर कल्पांतापर्यंत आम्हाला त्या नरकातील यातना भोगाव्या लागतील. एवढे मोठे तोटे एका कुळाच्या क्षयाने आहे. आम्ही जर आता युद्ध केलं तर एवढं मोठं परिणाम भोगावं लागेल. मग देवा युद्ध न केलेलं चांगलं नाही का, तुम्हाला सांग.
देवा हे विविध कानी ऐकिजे, परी अजूनवरी त्रास नुपजे, हृदय वज्राचे हे काय कीजे, अवधारी पा. देवा अर्जुन म्हणतो हे विविध कानी ऐकिजे, मी अनेक प्रकाराने देवा तुला समजून सांगू राहिलो. तुला सांगता सांगता आता जवळजवळ 4-5 दिवस होऊन गेले ना. तुला सांगतो मी युद्ध केल्याचा काय परिणाम आहे, युद्ध केल्याचा काय परिणाम आहे. तो आपला नुसता ऐकतो, काही प्रतिउत्तर देत नाही. अरे किमान पोथीत बसलेल्या लोकांसारखं हा हा तरी करीत जा. खरंय अर्जुना तुझं, खरंय अर्जुना तुझं, बरं आहे, काहीच नाही, नुसता बसला. देवा हे विविध काने ऐकिजे, अनेक प्रकारे मी जो सांगतो तू कानाने फक्त ऐकतो, तरी अजूनवरी त्रास नुपजे, तुला अजून सुद्धा असा त्रास येत नाही का. अर्जुन ना तू सांगतो ते खरंय गाड्या, युद्ध करणं चांगलं नाही, तू अजून सुद्धा मला बोलत नाही. हृदय वज्राचे हे काय की जे अवधारी पा. देवा हृदय काय वज्रासारखं करून ठेवलं काय. त्या वज्राला जसं काही करा काही फरकच पडत नाही, तसं तुझं हृदय वज्रासारखं झालं का. तुझ्या हृदयाला काही पादर फुटत नाही का. तुला असं वाटत नाही का आता युद्ध न केलेलं चांगलं आहे. अरे तू म्हण ना अर्जुना, चल घरी, घरी जाऊ आपण, नको युद्ध करणं. देवा तू काहीच करीत नाही. अवधारी पा. देवा ऐक, अपेक्षेचे राज्य सुख जया लागी ते तव क्षणिक, ऐसे जाणताही दोख अव्हेरुना. देवा जया लागी राज्य सुख अपेक्षिजे ते तव क्षणिक. हे देवा ज्याच्यासाठी राज्याचं सुख अपेक्षिजे, राज्याच्या सुखाची आम्ही ज्याच्यासाठी अपेक्षा करतो ते कसं आहे, क्षणिक आहे. एकतर आम्ही आमच्या शरीरासाठी राज्याची काय करतो, अपेक्षा करतो, नाहीतर आमच्या कुळातल्या लोकांसाठी. आम्ही सुद्धा एक दिवस मारणारच आहे आणि कुळातले लोक सुद्धा एक दिवस मारणारच आहे. हे तो क्षणिक अपेक्षेचे राज्य सुख जया लागी ते तो क्षणिक. ज्याच्यासाठी या राज्याची आम्ही इच्छा करतो ते सगळेच मारणार आहे. आम्ही सुद्धा काही चिरंजीव नाही, आम्हाला मारावंच लागणार आहे, कुळातल्या लोकांना सुद्धा मारावंच लागणार आहे. ऐसे जाणता ही दोख अव्हेरुना. एवढं जाणत असताना सुद्धा देवा या पापाला आम्ही का बाजूला करू नये. जे हे वडील सकळ आपुले, वधावया दिठी सुदले, सांग पा काय थेकुले घडले आम्हा. देवा केवढं मोठं पाप आम्ही करत आहोत. जे हे कोणतं पाप आहे, सकळ आपुले वडील, जे सगळे वडीलधारे माणसं पुढे उभा आहे, वधावया दिठी सुदले, यांचा वध करण्यासाठी यांना आम्ही डोळ्यात भरून ठेवलंय. एका डोळ्यात भीष्म, एका डोळ्यात द्रोणाचार्य, यांचा वध करण्यासाठी तुम्हाला घेऊन आला. खरं तर यांनी सांगितलं होतं सेनयो भयोर मध्ये प्रथम स्थापय मेच्युत. मोठ्या पाण्याने सांगितलं देवा दोन्ही सैन्याच्या मध्यभागी माझा रथ तुम्ही काय करा, उभा करा, मला पाहायचंय युद्ध करण्याच्या कोण कोण लायकीचं आहे, माझ्यासोबत कोण युद्धामध्ये टिकणार आहे, मला पाहायचंय, असा हाच म्हणला होता. अर्जुन देवाला म्हणतो देवा एवढं मोठं युद्ध करणं, एवढे मोठे लोकांना मारणं, हे आम्ही डोळ्यात घातलंय, केवढं मोठं पाप आहे. सांग पा काय थेकुले घडले आम्हा. मारण्याचं लांबच राहू दे, पण यांना मारावं असं आम्ही जे मनात धरलं, याच्यापेक्षा दुसरं मोठं काय पाप आहे. यदि माम प्रतिकारम शस्त्रम शस्त्रपाणय धार्त राष्ट्र रणे हन्युस्तन्मे क्षेमतरम भवेत. अर्जुन म्हणतो देवा यदि जर शस्त्रपाणय, ज्यांनी हातामध्ये शस्त्र धारण केलेले आहे असे धार्त राष्ट्र, हा धृतराष्ट्राचे सगळे पुत्र, यांनी माम अशस्त्रम अप्रतिकारम, प्रतिकार न करणाऱ्या मला, शस्त्र हातात न धरणाऱ्या मला, रणे हन्य हो, या रणांगणामध्ये आज मारून जरी टाकले, तत् मे क्षेमतरम भवे, ते माझं कल्याणकारक होईल. त्यांनी जर मला आता इथं मारलं तर ते काय होईल, कल्याणकारक होईल. आता यावरी जे जी यावे तयापासून हे बरवे, जे शस्त्रे सांडूनी सहावे बाण यांचे. देवा आता यावर जे जगणं आहे, यांना मारून जे जगणं आहे, तयापासून हे बरवे, त्याच्यापेक्षा एक चांगलं आहे देवा. काय, जे शस्त्रे सांडूनी सहावे बाण यांचे. युद्ध एकदा सुरू झालं की हातातलं धनुष्य बाण सगळं खाली टाकावं आणि त्यांचे येणारे जे बाण आहे ते बाण आम्ही सहन करावे, याच्यातच आमचं भलं आहे. तयावरी होय जितो की ते मरण ही वरी निके, परी येणे कलमशे चाड नाही. देवा यांनी जर आम्हाला मारलं तर काय होईल, फार फार आमचं शरीर पडेल, आम्ही मरून जाऊ, हे सुद्धा देवा चांगलं आहे. परी येणे कलमशे चाड नाही, पण पाप करण्याचे मला काय नाही, इच्छा नाही देवा, इच्छा नाही. कारण यांनी जर मारलं तर एका जन्मात मरण, पण पाप जर केले तर मला असे अनेक जन्म नरकामध्ये पडून राहावं लागेल.
अनेक नीच योनीमध्ये मला जन्म घ्यावा लागेल देवा, म्हणून यांनी जर मला मारलं तर ते चांगलं आहे, पण पापाची मला इच्छा नाही. ऐशे देखोनी सकळ अर्जुने आपुले कुळ, मग म्हणे राज्य ते केवळ निरय भोग. अर्जुने आपले सकळ कुळ देखोनी, सगळं कुळ अर्जुनाने पाहिल्यानंतर अर्जुन म्हणायला लागला, राज्य ते केवळ निरय भोग. अरे देवा, हे राज्य म्हणजे सुख नाही, हा सरळ सरळ आमच्या पुढे उभा चालत आलेला नरक आहे. नरक दिसायला वरून आम्हाला हे सुख दिसतं, पण हा नरकच आहे, नरक. राज्य ते केवळ निरय भोग. संजय वाच, संजय म्हणाला, एव मुक्त्वा अर्जुन संख्ये रथोपस्थ उपाविशत विसृज्य सशरम चापम शोक संविघ्न मानसः. अर्जुन, तो अर्जुन एवं मुक्ता असं देवाला म्हटल्यानंतर संख्ये त्या रणांगणामध्ये रथोपस्थ उपाविशत रथाच्या पाठीमागे खाली जाऊन बसला. शोक संविघ्न मानसः अंतकरणामध्ये त्याने शोक धारण केलेला आहे. आणि सशरम चापम विसृज्य रथोपस्थ उपाविशत बाणासहित आपलं गांडीव धनुष्य अर्जुनाने खाली टाकून दिलं आणि फार दुःखी अंत करणारे रथाच्या मागे जाऊन बसला, रडायला लागला अर्जुन. इति श्रीमद भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्री कृष्णार्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोध्याय. अशा प्रमाणे श्रीमद भगवद्गीते रूपी जे हे ज्ञानामृत आहे, ते उपनिषदामधील आहे, ती ब्रह्मविद्या आहे, योगशास्त्र आहे. असं कृष्ण अर्जुन संवादे, भगवान कृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादामधील हे ज्ञान आहे. आणि हा प्रथम अध्याय अर्जुन विषाद योगो. प्रथम अध्याय म्हणजे काय आहे? अर्जुन विषाद. विषाद म्हणजे दुःख. अर्जुनाचं दुःख ज्या अध्यायात सांगितलं आहे, ज्या अध्यायामध्ये अर्जुन रडतो, तो अध्याय म्हणजे पहिला अध्याय आहे. ऐशे तिये अवसरी अर्जुन बोलिला समरी, संजय म्हणे अवधारी धृतराष्ट्रा ते. अशा प्रमाणे तिये अवसरी त्या वेळेला, समरी म्हणजे रणांगणामध्ये अर्जुन अशा प्रकारे देवाला बोलला. ते कोण सांगत आहे? संजय सांगतो. कोणाला? धृतराष्ट्राला सांगतो. संजय म्हणे अवधारी धृतराष्ट्रा ते. हे संजय म्हणतो, हे धृतराष्ट्रा, हे राजा, तू ऐक. काय केलं त्या अर्जुनाने? मग अत्यंत उद्वेग आला. न धरत गहीवर आला, तेथ उडी घातली खाला रथोनिया. मग अत्यंत उद्वेग आला. त्या अर्जुनाला फार अशा प्रकारचा उद्वेग झाला. चिंता वाटली अंतकरणामध्ये, काळजी निर्माण झाली, उद्वेग झाला. युद्ध नको, त्या युद्धाचा त्रास अंतकरणामध्ये झाला. आणि न धरत गहीवर आला, तर अर्जुन न धरत आवरण्यास कठीण असा असणारा हुंदका त्याला आला. गहीवर आला म्हणजे रडायला लागला, स्फुंदून रडायला लागला. आणि मग तेथ उडी घातली खाला रथवण्या. रथवण्या खाला उडी घातली. तिथून रथातून त्यांनी धनुष्यबाण टाकून दिले आणि रथाच्या माग उडी टाकली आणि खाली जाऊन बसला. जैसा राजकुमार पदच्युत सर्वथा होय उपहत, का रवी राहू ग्रस्त काळाहीन. ज्याप्रमाणे एखादा राजकुमार पदच्युत, त्याला राजकुमाराच्या पदावरून काढून घ्यावं आणि मग त्याची जशी थट्टा होती, त्याचा जसा सगळा उपहास होऊन जातो, तसं अर्जुनाचं झालेलं आहे. का रवी राहुग्रस्त काळाहीन, किंवा रवी म्हणजे सूर्य, त्या सूर्याला राहूने काय करावं? गिळावं. आणि मग त्या सूर्याच्या कला, सूर्याचा प्रकाश जसा नष्ट होतो सूर्यग्रहणाच्या वेळी, तसं अर्जुनाचं या ठिकाणी झालेलं आहे. नातरी महासिद्धी संभ्रमे जिंतीला तापस भ्रमे, मग आकळूनी कामे दिनू कीजे. नातरी अथवा महासिद्धी संभ्रमे, आपल्याला फार मोठी सिद्धी प्राप्त झाली आहे असं त्या सिद्धीच्या मोहाने, जिंतीला तापस भ्रमे, एखाद्या तापस म्हणजे तपस्वी मनुष्याने काम क्रोधाधिक वैरी जरी जिंकले, पण एखाद्या वेळेला काय होतं, त्याची बुद्धी जर भ्रष्ट झाली, महासिद्धीच्या संभ्रमाने मोहाने जर बुद्धी भ्रष्ट झाली, मग आकळूनी कामे दिने की जे, तर काम जिंकलेला जरी असला तरी त्या मनुष्याला पुन्हा काम निर्माण होतो, ते काम त्याला दीन करून टाकतो. तसं अर्जुनाच्या या ठिकाणी झालेलं आहे. तैसा तो धनुर्धर अत्यंत दुःखे जर्जर दिशे जेथ रहवर तेजिला तेने. त्याप्रमाणे तो धनुर्धर, धनुष्य धारण करणारा अर्जुन अत्यंत दुःखे जर्जर, फार मोठ्या दुःखाने त्याचं अंतःकरण जर्जर झालेलं आहे असं होऊन तो दिसत आहे. जेथ रहवर तेने तेजला. मग त्याने रहवर म्हणजे रथ, तेजला रथाचाच काय करून टाकला? त्याग केला. देवा, आता यांनी मला मारलं तरी चालेल, पण मी युद्ध करणार नाही. मग धनुष्यबाण सांडिले
न धरता अश्रुपात आले ऐशे ऐक राया वर्तले. संजय म्हणे, संजय म्हणतो राजा ऐक, काय झालं? धनुष्य बाण सांडले, आपल्या हातातलं धनुष्य बाण अर्जुनाने सोडून दिलं. न धरत अश्रुपात आले, त्याला आता अश्रुपात यायला लागले, डोळ्यामधून अश्रू व्हायला लागले, रडू यायला लागले अर्जुनाला. आणि न धरत, त्याला ते आवरत नव्हतं. आता यावरी तो वैकुंठनाथ देखोनी सखेद पार्थ कवने परी परमार्थ निरूपिल. संजय म्हणतो हे देवा, हे धृतराष्ट्रा, आता यावरी तो वैकुंठनाथ. अर्जुनाची अशी स्थिती झाल्यानंतर त्या मोहामधून अर्जुनाला बाहेर काढण्यासाठी, रडत असलेल्या अर्जुनाला धीर देण्यासाठी, अर्जुनाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी तो वैकुंठनाथ, वैकुंठीचा राजा असणारा, वैकुंठाचा मालक असणारा तो भगवान परमात्मा सखेद पार्थ देखोनी, त्या दुःखी असणाऱ्या अर्जुनाला पाहिल्यानंतर कवने परी परमार्थ निरूपिल, कोणत्या प्रकारे आता त्याला परमार्थाच्या गोष्टी सांगणार आहे हे ऐकणं फार आश्चर्याचं आहे. सगळ्याला त्याची काय आहे, उत्सुकता लागलेली आहे. रडत असणारा अर्जुन म्हणजे आपण सगळे. आपण सगळे म्हणजे काय, अर्जुनाची स्थिती आहे. जसं अर्जुनाला कुळाच्या लोकांचा मोह झाला होता, तसं आपल्याला सुद्धा कुळाच्या लोकांचा काय असतो, मोह असतो. कोणाला आई बापाचा मोह असतो, कोणाला पोराचा मोह असतो, कोणाला भाऊ बहिणीचा मोह असतो. सगळ्याला मोह आहे, सगळ्याला मोह. जे भवसागरामध्ये गुंतलेले आहे सगळे कसे आहे, मोहित आहे. धृतराष्ट्राचंच पहिल्या ओळीमध्ये वर्णन केलं ना, तरी पुत्रस्ने हे मोहितो धृतराष्ट्र असे पुसतू म्हणे संजय सांगे मातू कुरुक्षेत्रीची. धृतराष्ट्र जसा पुत्राच्या मोहाने मोहित झालेला होता, तसे तुम्ही आम्ही सगळेच काय आहे, कुळाच्या लोकांच्या मोहामध्ये फसलेलो आहोत. आपल्याला सगळ्याला वाटतं आपण सगळे एकाच ठिकाणाहून आलेलो आहे, आपल्या सगळ्याला एकाच ठिकाणी जायचं, असं आपल्याला मोह झालेला आहे. पण तसं काही नाही. कुळामध्ये जरी एका ठिकाणी आपण आलेलो असलो तरी ते एका ठिकाणाहून आपण आलेलो नाही. कोणी कुठून आलं, कोणी कुठून आलं, कोणी कुठून आलं. आता या ठिकाणी आलो थोडे दिवस, मेल्यानंतर परत कोण कुठे जाणार आहे याची सुद्धा गणना नाही. सगळे एका ठिकाणी जात नाही. सर्वांचं पाप पुण्य काय आहे, भिन्न आहे. म्हणून आपण जे मोहित झालेलं आहे, अर्जुन म्हणजे कोण आहे, दुसरं कोणी नाही. अर्जुन म्हणजे आपण स्वतः आहे. अर्जुनासाठी गीता नाही सांगितली, आपल्यासाठी गीता सांगितली. ज्ञानेश्वरी आपल्यासाठी सांगितली, म्हणून ज्ञानेश्वरी श्रवण करायची. आपल्यासाठी. आपण रडत आहोत, संसारामध्ये जे दुःख भोगावं लागतं, त्या दुःखाने आपण गांजून गेलो तर मग त्या दुःखातून आपण बाहेर कसं निघावं हे देव आपल्याला उद्यापासून सांगणार आहे. दुसऱ्या अध्यायापासून देव सांगणार आहे. कवने परी परमार्थ निरूपिल, कोणत्या प्रकारे परमार्थ सांगेल. हे लोक जे मोहामध्ये फसलेले आहे, ते मोहामधून यांना कसं बाहेर काढता येईल, यांना देवापर्यंत कसं नेता येईल, त्याची युक्ती देव करणार आहे. ज्ञानोबा त्याच्यावर टीका करणार आहे. आपल्या रसाळ वाणीमधून ज्ञानोबा सांगणार आहे कसा परमार्थ करायचा, या मोहामधून कसं बाहेर निघायचं, हा मोह कसा चांगला नाही, त्या मोहाचे किती वाईट परिणाम आहे, देवापर्यंत जाण्यासाठी हा मोह कसा आड येतो, ते निरूपण ज्ञानोबा करणार आहे. कवने परी परमार्थ निरूपिल, ते सविस्तर पुढारी कथा अति सकौतुक ऐकता ज्ञानदेव म्हणे आता निवृत्तीदास. ते सविस्तर कथा, ती फार मोठी विस्ताराची कथा आहे. कारण दुसऱ्या अध्यायापासून थेट 18व्या अध्यायापर्यंत ती परमार्थाची कथा आहे, सविस्तर कथा आहे, विस्ताराने त्याचं चिंतन आहे. पण कशी आहे ती, पुढारी कथा. पुढारी म्हणजे नेते लोकांची नाही, पुढारी म्हणजे पुढे आहे. दुसऱ्या अध्यायापासून अति सकौतुक ऐकता, फार कौतुकाने मन लावून अत्यंत भक्तिभावाने जर आपण त्याचं श्रवण केलं तर ज्ञानदेव म्हणे आता निवृत्तीदास हो, त्याचं तुम्ही श्रवण करा. असं निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणे. निवृत्ती महाराजांचे दास असणारे, निवृत्तीनाथ महाराजांचे शिष्य असणारे ज्ञानोबा असं सांगतात. इति श्री ज्ञानदेव कृत भावार्थ दीपिकायाम प्रथमोध्याय. अशा प्रकारे ज्ञानोबा यांनी टीका केलेला हा भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरीचा प्रथम अध्याय संपूर्ण झाला. असं ज्ञानोबा यांनी या अध्यायामध्ये फार सुंदर टीका केलेली आहे. प्रथम आता या अध्यायामध्ये आपण नेमकं काय काय पाहिलं, काय काय नाही पाहिलं, थोडक्यामध्ये अध्यायामध्ये काय घटना घडल्या याचं सुद्धा चिंतन आपण उद्या करू. आज आपली वेळ संपलेली आहे. आज आपला पहिला अध्याय पूर्ण झाला. उद्यापासून दुसऱ्या अध्यायाचं आपण चिंतन करू. आता लगेच 5 वाजता उखळीकर महाराजाच्या मठामध्ये गुरुवर्य गाथा मूर्ती राऊत बाबांचं कीर्तन आहे. ज्यांना कोणाला श्रवण करायचं असेल त्यांनी जा. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर